मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेने पाठिंबा द्यावा उद्धव ठाकरे यांना कशा पद्धतीनं पाहता आणि हीच खरी श्रद्धांजली असेल बाळासाहेबांना? कोण भास्कर जाधव? त्यांचा काय संबंध मुंबई महानगरपालिकेशी? ते काय बोलतात हे त्यांच्या पक्षातली लोक त्यांचं ऐकत नाहीत आणि त्यांनी उगीच कशावर तरी टिप्पणी करणं हे मला योग्य आहे का? त्याच्यामुळे भास्कर जाधव या व्यक्तीला आम्ही काय फार महत्त्व देत नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू दे. दोन्ही बंधू ठाकरे बंधू आज षण्मुखानंद इथे एकत्र येत आहेत आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हे दोन्ही भाऊ एकत्र येतात. कसं पाहता याकडे? नाही, भाऊ आले आहेत एकत्र, ह्याच्यामध्ये आनंदच आहे. कुठलंही जर कुटुंब एकत्र येत असेल तर ह्याच्यात वाईट काय आहे? चांगली गोष्ट आहे की हे जर 20 वर्षापूर्वी झालं असतं तर बाळासाहेबांना जे दुःख झालं ते झालं नसतं. पण ठीक आहे, आता पुलाखालून खूप पाणी गेलेलं आहे, तर मला वाटतं चांगली गोष्ट आहे की आता एकत्र येत आहेत आणि आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. बदलापूरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे त्यांना मारहाण झाली. त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केलाय. महायुतीमध्ये धुसफूस आहे बदलापूरमध्ये असं म्हणा. नाही, बघा, लोकल एरियामध्ये किंवा लोकल ठिकाणी काय सुरू असतं हे खरोखर बघण्या म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की जर असं काही घडलं असेल तर नक्कीच याची चौकशी होईल आणि जर दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल. दावोसमध्ये गेले होते मंत्री आणि त्यावर आता आदित्य ठाकरे टीका करतात. मी सुद्धा पुढच्या वेळी दावोसला जाणार आणि बँड्रासाठी MOU करणार असं म्हणतात ते. आदित्य ठाकरे स्वतः दावोसला कुठल्या अधिकाऱ्याने गेले होते? तेव्हा ते पर्यटन मंत्री होते, पर्यावरण मंत्री होते. दावोस हे काही पर्यटनाचं ठिकाण नक्कीच नाहीये. तिथे नॉर्मली उद्योगमंत्री किंवा मुख्यमंत्रीच जातात. नक्की. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.